अशोक चौधरी यांचा फेटा बांधून सन्मान आहे। सुरुवात होते डीवायएसपी रवींद्र भोसले साहेब। राहुल पोकळे आलाय का? सचिन शिर्के आज चल लोक बसा, अजून कुस्त्या भरपूर आहेत, खाली बसा। मोठाले कुस्ते आहेत आता, खाली बसा। झाल्या कुस्त्या शेवटच्या आता। सचिन आलाय, राहुल आलाय का? दिसलाय का? हा राहुल पोकळे आज चला की। मानाचे फेटे बांधले जातात मानकऱ्यांना। फेटे कोणाला बांधले जातात? ज्यांची डोकी ठिकाणावर आहेत त्यांना। केलं का तुम्ही? कुंकलं तर इकडे काहीतरी तंत्र ठेवा की। असं का? जे पवित्र आहे ते पाया पडलं जातं। ज्यांनी फार मोठं योगदान दिलंय, पटवा डॉक्टर साहेब, डॉक्टर पटवा साहेब मदतीची अपेक्षा आपल्याकडून। त्यांना पेशंट आला, अर्जंट गेले ते। बरोबर, ठीक आहे, असू दे। समोर समोर बघा की, आजूबाजूला असतील काही, स्टेजवरती बघा की। आता हे आपले बांधलेले सत्काराचे फेटे वेगळे, गुलाबी फेटा तो बोला। अतुलभाऊ चौधरी यांचा फेटा बघ। आणि अतुलभाऊ चौधरी दास साहेब यांच्या वती आजोबांशी भेटायचे। हो, मनगटाला भिल्ली आणि सरपंच साहेब म्हणांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे। आणि आतली टांग लावण्याचा प्रयत्न अजयचा, पण ताकदीला ताकद हर्ष महाराज केसरी झाल्याबद्दल मिळाली। आणि महाराज आज तळागावचा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा हंगामा हा एकदम मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पाडला। त्याबद्दल मी सर्व कुस्तीप्रेमींचे व आमच्या गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच शेवटची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि बनराला हरियाणा केसरी यांच्यात लढत, मुख्य लढत यांच्यात झाली। त्याच्या आधी दोन उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात लढत झाल्या। खूप अप्रतिम असा कुस्त्यांचा सामना झाला आणि पब्लिक एवढी होती की तर बसायला जागा आम्ही 3000 लोकांचं आसन व्यवस्था केली होती। ते संपून सुद्धा त्याच्यापेक्षा डबल लोक आले। त्याच्यामुळे आमचाही काम करण्याचा उत्साह वाढला। असंच सगळं कुस्तीप्रेमींनी आम्हाला सहकार्य करावं। आणि आमचे मित्र आणि मराठवाडा भूषण आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुस्त्याचा हंगामा झाला। तसेच कुस्त्या जोडण्याचं काम आमच्या आष्टे तालुक्याचं अभिमान सईद भाऊ चौस यांनी एकदम अप्रतिम कुस्त्या जोडल्या व त्या कुस्त्यासुद्धा योग्य चितपत झाल्या। त्याबद्दल मी सईद भाऊ चौस यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की अशाच आम्हाला प्रतिसाद द्या। आणि शेवटची कुस्ती हर्षवर्धन सदगीर आणि बनराला यांच्यात 3 लाख रुपयाची कुस्ती होती आणि ती कुस्ती आमदार सुरेश धस यांच्या पैशाने होती।